कारखान्याकडनं उसावर प्रतिटन 15 रुपयांची कपात करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उसावर प्रतिटन 15 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सरकारनं घेतलेल्या निर्णयाला कडाडून विरोध केला जातोय। राज्यात सोलापूरसह मराठवाड्यातील पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने उसाला प्रतिटन 15 रुपये कपात करण्याचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। पूरबाधित शेतकऱ्यांसाठी प्रतिटन 5 रुपये आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये असे एकूण प्रतिटन 15 रुपये कापले जातील। यातून जवळपास 180 कोटींचा निधी सरकारला मिळेल। दुसरीकडे ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याला साखर संघाने विरोध केलाय। राज्यामध्ये 1 नोव्हेंबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे। विरोधकांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केलाय। त्यातले 5 रुपये पूरग्रस्तांच्यासाठी द्यायचे आणि 10 रुपये मुख्यमंत्री निधीला जमा करायचे अशा प्रकारचा निर्णय झाला। म्हणजे एक प्रकारे पूरग्रस्तांच्या नावाखाली राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशावर दरोडा टाकायचा प्रयत्न केलेला आहे। निधी देण्याची ताकद सरकारची असली पाहिजे। दुर्दैवानं आता महाराष्ट्र सरकारची परिस्थिती तशी राहिलेली नाही किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच हातात खिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटते सरकारचा दिवाळीखोरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे। त्यातून काही शेतकऱ्यावर काय परिणाम होणार आहे असं ते सांगितलं जातं ते अजिबात होणार नाही। तर म्हणजे त्याची ही विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न